जयनील चालतच म्हणाला, "तुम्ही घराकडे चला, सामान आपोआप येईल." गौरीजी आणि तनूही उठून निघाल्या, पण काजू आणि मयूर एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांच्याही नजरेत एकच प्रश्न होता की ही काय नवीन भानगड आहे. पण दोघंही काहीच बोलले नाही आणि सगळ्यांसोबत निघून गेले. जयनील, काजू, मयूर, तनू आणि गौरीजी सगळे गाडीतून घरी आले. जयनील त्यांना ज्या घरात घेऊन आला होता ते घर खूपच भव्य होतं. मोठं, आलिशान, अगदी एखाद्या बंगल्यासारखं. जागोजागी बॉडीगार्ड्स उभे होते, जसं एखाद्या मंत्र्याच्या घराभोवती असतात तसं. सगळे गाडीतून उतरले आणि घराच्या आत जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात आतून काही लोक बाहेर आले आणि जयनील समोर हात जोडून उभे राहिले. ते सगळे त्या घरात काम करणारे नोकर होते, ज्यांना जयनीलने स्वतः इथे कामावर ठेवलं होतं. हे सगळे गरीब लोक होते, कधी काळी रस्त्यावर भीक मागणारे. जयनीलने त्यांना काम दिलं आणि राहण्याची सोयही इथेच करून दिली होती. हे सगळे या मोठ्या घरची देखभाल आणि घरातली कामं करायचे. जयनील सगळ्यांना घेऊन आत आला तेव्हा गौरीजी समाधानाने म्हणाल्या, हे घर तुमच्या तिघांसाठी अगदी परफेक्ट आहे." काजू सगळीकडे पाहत म्हणाली, "इतक्या मोठ्या घरात फक्त आपण तिघेच कसे राहणार?" त्यावर जयनील म्हणाला, "आतापासून इथेच राहायचं आहे, मग 3 असू दे किंवा 1." गौरीजी समाधानाने जयनीलकडे पाहत म्हणाल्या, "थँक्यू बेटा, मी जे जे सांगितलं ते सगळं तू केलंस. आता फक्त माझ्या काजूला नेहमी आपल्या सोबत ठेव." जयनील काहीच बोलला नाही, फक्त डोळे मिचकावून मान हलवली. मग गौरीजी आणि तनूने काजूला घट्ट मिठी मारली आणि निघून गेल्या. काजू त्यांना जाताना पाहून थोडी उदास झाली. तिचं मन वळवण्यासाठी मयूर जयनीलकडे पाहत म्हणाला, "अच्छा, माझी खोली कोणती आहे?" जयनील जिन्याकडे जात म्हणाला, "एक खोली सोडून तुला जी आवडेल ती घे." मयूर त्याच्या मागे चालत म्हणाला, "आणि ती कुठे राहणार?" जयनील जिन्यावरच थांबला आणि मयूरकडे वळून म्हणाला, "ती कुठे राहणार म्हणजे माझ्यासोबत माझ्याच खोलीत." हे ऐकताच मयूरने काजूकडे पाहिलं, जी अजूनही तिथेच उभी होती. काजू पटकन पुढे येत म्हणाली, "मी तुझ्यासोबत का राहू? मलाही माझी स्वतंत्र खोली द्या." जयनील म्हणाला, "मग तू एकटी खोलीत झोपू शकतेस का?" काजू गप्प झाली आणि मनात म्हणाली, "याचा तर मी विचारच केला नाही." तेवढ्यात जयनील बोलून गेला, "विचार करण्याचं काम माझं आहे, तुमचं नाही. आणि तसंही तुमच्या या छोट्याशा डोक्यात काहीतरी वेडं-वाकडं सुचतं. तुम्ही दोघंही एकसारखेच आहात." असं म्हणत जयनील वेगाने जिना चढून वर निघून गेला. मयूर आणि काजू दोघंही एकमेकांकडे रिकाम्या नजरेने पाहू लागले. मग काजू खांदे उडवत जयनीलच्या मागे धावत गेली. ती जयनीलच्या मागोमाग खोलीत आली. तेव्हा जयनील म्हणाला, "या घरात सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत, कपड्यापासून पुस्तकापर्यंत. इथे एक लायब्ररीही आहे. जेव्हा वाचावंसं वाटेल तेव्हा तिथे जाऊन वाचत जा. तू कुठलंही काम करायचं नाही, फक्त स्वतःची काळजी घ्यायची." काजू स्वतःशीच हळूच पुटपुटली, "तेच तर सगळ्यात अवघड आहे." जयनीला ते नीट ऐकू आलं नाही म्हणून तो म्हणाला, "काही म्हणालीस का?" काजू दात दाखवत म्हणाली, "नाही, काहीच नाही." तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तोपर्यंत काजू संपूर्ण घर फिरू लागली. घरात काम करणाऱ्या लोकांशी बोलता बोलता त्यांच्यात मिसळून गेली. जयनील बाहेर आला तेव्हा काजू दिसली नाही. तो गळ्यात टॉवेल अडकवून बाहेर आला आणि पाहतो तर काजू एका कोपऱ्यात सगळ्या काम करणाऱ्या लोकांसोबत गोल करून बसली होती. सगळे गप्पा मारत खळखळून हसत होते. जयनील पटकन खाली आला आणि रागाने सगळ्यांकडे पाहत म्हणाला, "तुम्ही सगळे इथे का बसलात? आपापलं काम करा, जा." जयनील बोलताच सगळ्यांनी मान खाली घातली आणि आपापल्या कामाला लागले. आता जयनीलने काजूकडे पाहिलं. ती त्याच्याकडे शांतपणे पाहत उभी होती. जयनीलने रागात काजूचा हात पकडला आणि तिला ओढत खोलीत घेऊन आला. मग तो म्हणाला, "त्या लोकांमध्ये जास्त मिसळायची गरज नाही. ते सगळे बाहेरचे लोक आहेत. कोणी काही केलं तर?" काजू दचकून म्हणाली, "कोणी मला काही का करेल?" जयनील तिला घुरत म्हणाला, "मी सांगितलं ना, विचार करणं माझं काम आहे." काजू म्हणाली, "ठीक आहे, मग माझं काम काय आहे तेही सांग." जयनील टॉवेल ठेवत म्हणाला, "आता जाऊन जेव आणि झोप. उद्यापासून कॉलेजला जायचं आहे. अभ्यासावर लक्ष दे. जास्त इकड-तिकडच्या गोष्टी करू नकोस." जयनील काजूला असं ओरडत होता जणू तो तिची आईच आहे. तेव्हा काजू हळूच म्हणाली, "असं तर मला माझ्या मॉमने सुद्धा कधीच ओरडलं नाही." हे शब्द जयनीलच्या कानावर पडले. तो क्षणात काजूकडे वळून पाहू लागला. त्याचा तो नजरेचा रोग पाहून काजू गडबडली आणि बाहेर पळत म्हणाली, "जाते जाते." जयनील तिला जाताना पाहत फक्त डोकं हलवत राहिला. काजू बाहेर आली तेव्हा जिन्यावरून खाली येणारा मयूर समोर आला. मयूरला पाहताच काजूचं तोंड पडलं.
मयूर म्हणाला, काय झालं? त्याने परत काही बोललं का? काजू म्हणाली, नाही, मला कंटाळा आला आहे. मयूरने हात पुढे करत हँडशेकचा इशारा केला. काजूनेही हात पुढे केला आणि दोघांनी हँडशेक केलं. मग मयूर हसत म्हणाला, आजपासून आपण दोघं मित्र. काजूही हलकेच हसली. तेव्हा मयूर तोंड पाडत म्हणाला, मी सुद्धा कंटाळलोय. काय करावं काही कळत नाहीये. दोघं बोलतच होते तेवढ्यात जयनील त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. काजू आणि मयूरला कळलंच नाही की जयनील त्यांच्या मागे उभा आहे. मयूर म्हणाला, हा जयनील म्हणजे एक नंबरचा कंटाळवाणा प्राणी आहे. काजू मान डोलवत म्हणाली, हो ना, नुसता ऑर्डर देतो, जणू माझी आईच आहे. माझ्या मॉमने सुद्धा मला कधी एवढं ओरडलं नाही. काजू एवढं बोलून गप्प झाली. तोच जयनील म्हणाला, तुमचं चुगली करणं संपलं असेल तर चला जेवायला बसा. हे ऐकताच काजू आणि मयूर दोघेही तिथून असे पळाले जणू काही ते तिथे होतेच नाही. दोघं जेवणाच्या टेबलावर बसले. जयनीलही आला. आता दोघांनाही काही बोलायची हिंमत नव्हती. जयनील शांतपणे जेवू लागला. जेवण झाल्यावर मयूर आपल्या खोलीत निघून गेला. काजूने सगळी भांडी गोळा केली आणि किचनकडे नेऊ लागली. तिला असं करताना पाहून जयनील म्हणाला, त्या कामासाठी लोक ठेवले आहेत, तू इथून जा. हे ऐकताच काजूने भांडी अशी ठेवली जणू एखाद्या लहान मुलीने आईचा ओरडा खाऊन ठेवली असावीत. जयनील निघून गेला. थोड्या वेळाने काजू खोलीत आली. तोपर्यंत जयनील सोफ्यावर झोपलेला होता. तिने दुरून त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाली, हा झोपला का? तिला खात्री करायची होती म्हणून ती त्याच्या जवळ गेली आणि वाकून पाहू लागली की खरंच झोपला आहे की नाही. ती अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. तेवढ्यात जयनील अचानक उठला आणि दोघांचं डोकं एकमेकांना लागलं. गडबडीतच काजूचा तोल गेला आणि ती टेबलावर पडणारच होती. तेवढ्यात जयनीलने तिला कमरेतून पकडलं. जयनीलने तिला एका झटक्यात वर उचललं आणि काजू थेट जयनीलच्या छातीला येऊन लागली. तिने जयनीलकडे पाहिलं. तोही तिलाच पाहत होता. दोघांच्या नजरा भिडल्या. काजूच्या हृदयाची धडधड खूप वेगाने वाढली होती. दोघं अजूनही एकमेकांकडेच पाहत होते. काजूला जणू आता नजर हटवाविशीच वाटत नव्हती. पापणी न लावता ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा जयनील म्हणाला, तू ठीक आहेस ना? पण काजू काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. ती तर जयनीलच्या त्या निळ्या खोल डोळ्यात हरवून गेली होती. जयनीलने पुन्हा विचारलं, तू ठीक आहेस ना? तेव्हा काजू भानावर आली. ती झटकन मागे झाली आणि म्हणाली, हो हो, मी ठीक आहे. हे मी काय लावलेस? नीट बोल. जयनील म्हणाला. काजू काहीच बोलू शकली नाही. तेव्हा जयनील फोन उचलत म्हणाला, तसं तू इथे काय करत होतीस? तुला बेडवर जाऊन झोपायचं आहे. काजू काही न बोलता बेडकडे निघून गेली. जयनीलने कोणाला तरी फोन लावला. समोरून काहीतरी बोललं गेलं. मग तो म्हणाला, येस सर, उद्यापासून आम्ही जॉईन करू. जयनीलने फोन ठेवला आणि झोपून गेला. इकडे काजूचं हृदय मात्र अजूनही त्याच वेगाने धडधडत होतं. नेमकं काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. आता तिला अस्वस्थ वाटू लागलं. झोपही येत नव्हती. जवळजवळ 2 तास कूच बदलल्यानंतर ती उठून बसली आणि जयनीलकडे पाहू लागली, जो गाढ झोपेत होता. त्याला पाहून काजूच्या ओठांवर आपसुकच स्माईल आली. झोप येत नसल्यामुळे ती हळूच खोली बाहेर आली. तिने पाहिलं तर खाली सोफ्यावर मयूर एकटाच बसून डुलक्या घेत होता. काजूही खाली आली आणि म्हणाली, तू अजून झोपला नाहीस? मयूरने काजूकडे पाहून म्हटलं, तूही तर झोपलेली नाहीस. काजू दुसऱ्या सोफ्यावर बसत म्हणाली, झोपच येत नाहीये. मयूर हसत म्हणाला, सेम टू यू बॉस. काजू तोंड वाकडं करत म्हणाली, हे बॉस काय असतं? मयूर म्हणाला, बॉस म्हणजे बॉस, त्याला काही अर्थ नसतो. आजपासून मी तुला बॉस म्हणणार, कारण जयनील समोर धडाक्याने बोलण्याची हिंमत फक्त तुझ्यातच आहे. मला तर तो बोलूच देत नाही. त्यामुळे आजपासून माझी बॉस जसं सांगेल तसं सगळं होईल. काजू म्हणाली, माझीच तर त्याच्यासमोर बोलती बंद होते. मयूर हसत म्हणाला, मला तर तसं नाही वाटत. मग काजू म्हणाली, अच्छा, मग तुला झोप का येत नाहीये? मयूर उसासा टाकत म्हणाला, प्रेमात पडलेल्या आशिकांना झोप कुठून येईल? काजू म्हणाली, अरे नीट बोल ना. मयूरने ओठांवर बोट ठेवत हळूच म्हटलं, कुणाला सांगू नकोस, मला प्रेम झालंय. काजू उड्या मारत म्हणाली, काय प्रेम झालंय? मयूरने तिला हळू बोलायला सांगितलं. तेव्हा काजू ही ओठांवर बोट ठेवत किचनकडे गेली. मयूर जिथे होता तिथेच बसून राहिला. थोड्याच वेळात काजू परत आली. तिच्या हातात कोल्ड ड्रिंक आणि काही स्नॅक्स होते. तिने काही मयूरला दिले आणि काही स्वतः जवळ ठेवून खायला लागली. मग खात खात तिने विचारलं, अच्छा,
कोण आहे ती नशीबवान मुलगी? मयूरने कोल्ड्रिंकचा ग्लास हलवत म्हटलं, प्रॉमिस कर, सांगितल्यावर जैनीलला सांगणार नाहीस आणि मला ओरडणारही नाहीस. काजू कोल्ड्रिंकचा एक घोट घेत म्हणाली, तुला वाटतं मी त्याला काही सांगू शकते आणि राहिला प्रश्न ओरडण्याचा, माझ्या ओरडण्याचा तुला काय फरक पडतो? मयूर हसत म्हणाला, हेही बरोबर आहे. तर ऐक, जिच्यावर मी प्रेम करतोय ती नात्याने तुझी बहीण लागते. काजू मध्येच म्हणाली, तनू, ती कधीच मानणार नाही, उलट तुला मार खायला लावेल. मयूर म्हणाला, अरे नाही बॉस, ती दुसरी. काजू म्हणाली, मनू, ओ, ती तर खूपच साधी सुसंस्कृत मुलगी आहे. मयूर म्हणाला, हो, मलाही तीच हवी आहे. इकडे जैनिलने झोपेतच एकदा डोळे उघडून बेडकडे पाहिलं, पण काजू तिथे नव्हती. जैनिल एकदम उठून बसला आणि इकडे तिकडे काजूला शोधू लागला. बाथरूममध्येही पाहिलं, पण ती तिथेही नव्हती. तो कमरेवर हात ठेवत उभा राहिला आणि म्हणाला, आता ही मुलगी कुठे गेली? खाली काजू आणि मयूर असे गप्पा मारत होते, जणू दोन दारुडे फुल सेट झाल्यावर बोलत असावेत. काजू म्हणाली, मी जर म्हणाले की माझी बहीण तुझी होणार नाही तर? मयूर लगेच म्हणाला, हे बघ, माझ्यासारखा मुलगा तुला कुठे मिळणार नाही, राणीसारखं ठेवीन तिला. काजू भुवया उंचावत म्हणाली, आणि तू कुठला राजा आहेस? मयूर छाती फुगवत म्हणाला, या घरचा राजा मीच तर आहे. काजू हसत म्हणाली, मग तो खडूस काय आहे? मयूर गडबडत म्हणाला, तो तर महाराजा आहे आणि माझी बॉस महाराणी. काजू काही बोलणार होती तेवढ्या समोर पाहून ती एकदम पुतळ्यासारखी स्थिर झाली. ती काहीच बोलली नाही. मयूर म्हणाला, काय झालं बॉस, तू बोलत का नाही? काजूच्या तोंडातून एकही शब्द निघेना, कारण तिच्यासमोर जैनिल हात बांधून रागीट चेहरा करून उभा होता. मयूरला तो दिसत नव्हता, कारण जैनिल अगदी त्याच्या मागे उभा होता. काजू पुतळ्यासारखी उभी आहे हे पाहून मयूर म्हणाला, अरे बॉस, तू अशी पुतळ्यासारखी का बनली आहेस, जसं काही माझ्या मागे तो? काजूने कोल्ड्रिंकचा ग्लास टेबलवर ठेवत होकारार्थी मान हलवली. मयूर पुन्हा म्हणाला, तू अशी रिॲक्ट करतेस जसं की माझ्या मागे तो. आता काजूने जोरात मान हलवली. ते पाहून मयूरने आपला ग्लास टेबलवर ठेवला आणि घाईघाईने म्हणाला, म्हणजे खरंच तो आहे? इतक्यात मयूर सोफ्यावरून उडी मारत पडत म्हणाला, बॉस पळ. मयूर तर पळून गेला, पण काजू मात्र जैनिलला पाहून तशीच पुतळ्यासारखी उभी राहिली. जैनिल रागाने म्हणाला, तुम्हा दोघांना रात्रीच वेळ मिळतो गप्पा मारायला, दिवस भेटत नाही का? काजू डोकं खाजवत उभी राहिली. जैनिल म्हणाला, चल, झोप आता. काजू जैनिल निघून जाईल याची वाट पाहत राहिली, पण जैनिल तिथेच उभा राहिला. काजू न हलल्यामुळे तो पुन्हा म्हणाला, चल पटकन. ती जैनिलच्या पुढे पुढे चालू लागली. दोघंही खोलीत आले. जैनिल अजून दाराजवळच उभा होता. तेवढ्यात काजू बेड जवळ गेली. आपली उशी आणि ब्लँकेट उचललं आणि सोफ्याजवळ आली. तोपर्यंत जैनिलही सोफ्याजवळ आला. त्याने बेडकडे बोट दाखवत म्हटलं, तुझी जागा तिथे आहे. पण काजूने सोफ्यावर ठेवलेली जैनिलची उशी उचलली आणि त्याच्या हातात दिली. तिने पटकन स्वतःची उशी तिथे ठेवली. झटदिशी ब्लँकेट अंगावर ओढलं आणि झोपून गेली. तिने आपला चेहरा पूर्ण झाकून घेतला, जेणेकरून ना ती जैनिलला पाहू शकेल ना जैनिल तिला. जैनिल काही वेळ तसाच उभा राहिला. काजूकडून काहीच हालचाल न झाल्यामुळे तो जाऊन बेडवर झोपला आणि झोपल्या झोपल्या काजूकडे पाहत राहिला. बराच वेळ गेल्यावर काजूने हळूच ब्लँकेट बाजूला करून पाहिलं, तर जैनिलची नजर तिच्यावरच होती. काजूने पटकन पुन्हा स्वतःला झाकून घेतलं आणि हळूहळू हृदयाची धडधड शांत करत झोपून गेली. काजू आणि जैनिल एकाच खोलीत, एक सोफ्यावर आणि एक बेडवर झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जैनिल आंघोळ करून बाहेर आला. काजू अजूनही झोपलेलीच होती. तिला उठवत तो म्हणाला, काजू उठ, कॉलेजला जायचं नाही का? पण काजूकडून काहीच हालचाल झाली नाही. ती जशी होती तशीच झोपून राहिली. जणू तिला काहीच ऐकू आलं नाही. जैनिलने पुन्हा एकदा हाक मारली तरीही काजूकडून काहीच हालचाल झाली नाही. तेव्हा जैनिलने कपाळावर हात ठेवत म्हटलं, एखाद्याला झोपेतून उठवणं म्हणजे सगळ्यात मोठी महाभारत आहे. जैनिलने काजूचा फोन उचलला आणि अगदी तिच्या कानाजवळ ठेवून तिथून निघून गेला. थोड्याच वेळात काजूचा फोन वाजू लागला. फोन कानाजवळ असल्यामुळे त्याच्या आवाजाने काजू ताडकन उठून बसली. जणू काही भूकंपच आला आहे. 2 सेकंदात तर तिला कळलंच नाही की काय होत आहे. फोन अजूनही वाजतच होता. मग तिने न पाहताच फोन उचलला आणि थेट कानाला लावला. पलीकडून आवाज आला, 10 मिनिटात तयार होऊन खाली ये, फक्त 10 मिनिटं. 1 मिनिटही जास्त झाला तर मी स्वतः येऊन तुला तयार करू लागेन.
जयनीलचा आवाज ऐकताच काजू थोडीशी थरथरली आणि त्याच्या शब्दांनी तर तिच्या अंगावरच काटा उभा राहिला. फोन कट करण्याआधीच ती बाथरूमकडे धावत सुटली. जयनीलला दिसलं की फोन अजूनही कट झालेला नाही, म्हणून तो पुन्हा म्हणाला, अजूनही गेली नाहीस, 20 सेकंद झालेत. पण काजूकडून काहीच आवाज आला नाही. जयनील काही बोलला नाही, पण फोन त्याने कटही केला नाही. 5 मिनिटात काजू आंघोळ करून बाहेर आली आणि स्वतःशीच बडबडत तयार होऊ लागली. ती पुटपुटत होती, माहित नाही मी कोणतं पाप केलंय की सकाळी सकाळी फक्त 10 मिनिटात तयार व्हायचं ऑर्डर दिलंय. एखाद्या दिवशी ना या सडूला मी खूपच सुनावणार आहे. काजू स्वतःशीच बोलत होती, पण फोन अजूनही ऑन होता आणि जयनीलला तिचा प्रत्येक शब्द ऐकू येत होता. काजू पुढे म्हणाली, खरंच सांगते, मी त्याचा खून करीन. काजूने पाहिलं तर अजून 1 मिनिट बाकी होता. डोळे मिचकावत ती म्हणाली, वाव, मी तर 9 मिनिटात तयार झाले. आज तर तू रेकॉर्ड बनवलास काजू डार्लिंग. काजूने स्वतःच्याच हाताला किस केलं. तिकडे जयनीलला काजूची प्रत्येक हालचाल कळत होती. मग त्याने फोन कट केला. त्या क्षणी काजूने फोन उचलला आणि म्हणाली, चल माझ्या फोन बाबू, तुला फिरवून आणते. काजू बाहेर आली तर समोरच मयूर भेटला. आज मयूरने फौजीचा युनिफॉर्म घातला होता. मयूरला पाहताच काजूने गालावर हात ठेवत म्हटलं, हाय, किती क्यूट दिसतोयस. मयूर हसला. मग दोघेही मिळून खाली आले. काजू डायनिंग टेबल जवळ आली, पण तिथे जयनील नव्हता. ती म्हणतच म्हणाली, मला 10 मिनिटात तयार करायला लावून स्वतः मात्र गायब. काजूने आजूबाजूला नजर फिरवली तेवढ्या जयनील बाहेरून येताना दिसला. जयनीलला पाहताच काजूचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. आणि तसं होणारच होतं, कारण जयनील आज खूपच हँडसम दिसत होता. आज त्याने आर्मी युनिफॉर्म घातला होता, अगदी फिटिंगचा. वरून त्याचे डोळे, नीट सेट केलेले केस, सगळं अगदी परफेक्ट. काजू एकटक जयनीलकडे पाहत राहिली. तिकडे जयनील मात्र फोनवर बोलत बोलत आत आला. त्याने काजूकडे एकदाही नजर टाकली नाही. तो येऊन खुर्चीवर बसला. काजू मात्र अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. तिचं हृदय जणू छातीतून बाहेरच येईल असं वाटत होतं. तेवढ्यात मयूर येऊन काजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बॉस. अचानक झालेल्या या स्पर्शाने काजू दचकली आणि जोरात म्हणाली, हा, काय झालं. काजूचा आवाज ऐकताच जयनीलने फोन कट केला. तेव्हा मयूर म्हणाला, काय झालं, तू अशी का उभी आहेस, नाश्ता नाही करायचा का. काजूने एक नजर जयनीलकडे टाकली. तो तिच्याकडेच पाहत होता. आता काजू मयूरकडे वळून म्हणाली, मला भूक नाहीये, तुम्ही दोघं खाऊन घ्या, मी बाहेर वाट पाहते. काजू बाहेर जायला एक पाऊल पुढे टाकणार तोच जयनील म्हणाला, थांब काजू. काजूचं पाऊल तिथेच थांबलं. जयनील पुढे म्हणाला, नाश्ता न करता इथून कोणीही जाणार नाही. काजू मयूरकडे मान वळून अगदी निरागसपणे पाहू लागली. ते पाहून मयूर म्हणाला, अरे अरे, तिला भूक नाहीये तर. पण जयनील कठोरपणे म्हणाला, विचार करायचं काम माझं आहे, तुमचं नाही. काजू, नाश्ता कर. काजू जयनीलला कसं समजवणार होती की तो समोर असताना तिला नाश्ता करणं शक्य नाही. त्याला पाहताच तिच्या मनात न जाणू कितीतरी भावनांचा गोंधळ उडतो ते. पण जयनील जणू हट्टालाच पेटला होता. काजू नाईलाजाने बसली, तेही जयनीलच्या अगदी समोर. जयनील शांतपणे नाश्ता करू लागला. काजू हळूच छातीवर हात ठेवत स्वतःचीच पुटपुटली, काय बेइज्जती करून घेते स्वतःशी, शांत हो ना. काजू स्वतःशीच बोलते हे पाहून मयूरने इशाऱ्याने विचारलं, काय झालं. काजूने मान हलवून नाही असं सांगितलं आणि डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. आता काजूने जयनीलकडे पाहणं टाळलं आणि घाईघाईने खायला लागली. पण घाईने खाल्ल्यामुळे तिला ठसका लागला. तेव्हा जयनीलने पटकन पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. काजूने पाणी पिलं, पण खोकला काही थांबेना. शेवटी ती उठून तिथून धावत बाहेर गेली. जयनील काजूच्या मागे जाऊ लागला. तेवढ्यात मयूरने त्याचा हात पकडून थांबवलं. अरे थांब, कायम तिच्या मागे पुढेच फिरतोस. कधीतरी तिला एकटी सोड, शांतपणे नाश्ता कर. जयनील गप्पच बसला, पण त्याची नजर सतत त्या दरवाजाकडेच होती जिथून काजू बाहेर गेली होती. मयूरने एक दीर्घ श्वास घेत मनातच म्हटलं, मी बॉसची अवस्था समजू शकतो. तिला या खडूसवर प्रेम झालंय, पण तिलाच ते अजून कळत नाहीये. तिकडे काजू बाहेर येऊन मोठमोठे श्वास घेऊ लागली. तेवढ्यात एक मुलगा तिच्या जवळ आला आणि पाण्याची बाटली देत म्हणाला, वहिनी, तुम्ही ठीक आहात ना. काजूने पटकन पाणी घेतलं आणि पिऊ लागली. तेवढ्यात तिला जाणवलं, तो मला वहिनी म्हणाला. काजू दचकत म्हणाली, वहिनी. तो मुलगा हसत म्हणाला, हो, मी विशाल. मी जयनीलचा मित्र आहे आणि तुमचा बॉडीगार्डही. म्हणजे तुम्ही माझ्या वहिनीच ना. काजू पुन्हा खोकत म्हणाली, बॉडीगार्ड.
तेवढ्यात जैनिल आणि मयूर तिथे आले. विशालने पुढे जाऊन जैनिलला मिठी मारली. मग मयूरलाही मिठी मारत म्हणाला, तर अखेर तुम्ही दोघांनीही युनिफॉर्म घातलाच. मयूर म्हणाला, बालपणीचं प्रेम विसरता येतं, पण ही वर्दी नाही. जैनिलने काजू जवळ येऊन विचारलं, आता ठीक आहेस ना? काजूने मान हलवून होकार दिला. जैनिलने गाडीचं दार उघडलं आणि स्वतः दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. काजू ही गाडीत बसली. दुसऱ्या गाडीत मयूर आणि विशाल होते. तेवढ्यात काजू जैनिलकडे न पाहताच म्हणाली, मला बॉडीगार्डची गरज नाही. जैनिल गाडी सुरू करत म्हणाला, तो बॉडीगार्ड नाही, मित्र आहे. तूही त्याला मित्र समज आणि तो फक्त तुझाच नाही, आपल्या दोघांचाही बॉडीगार्ड आहे. काजू काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने जैनिलने विचारलं, कॉलेजमधून कधीपर्यंत परत येशील? काजू म्हणाली, जास्त वेळ लागणार नाही. फर्स्ट सेमिस्टरचे एक्झाम आहेत, म्हणून आज ऍडमिशन लेटर घ्यायचं आहे आणि लायब्ररीची काही पुस्तकं परत करायची आहेत. साधारण 2 तासात सगळं होईल. जैनिल म्हणाला, ठीक आहे, आम्ही दोघंही 2 तासात परत येऊ. फोन जवळ ठेव, काही अडचण आली तर लगेच कॉल कर. काजूने पुन्हा एकदा मान हलवली आणि बाहेर पाहू लागली. जैनिलने कॉलेजच्या गेटजवळ गाडी थांबवली. काजू उतरली आणि आत निघून गेली. कॉलेजच्या बाहेरच तिला सार्थक दिसला. काजू थेट त्याच्याकडे गेली. मयूर आणि विशाल पुढे निघून गेले होते, म्हणून जैनिल थोडा वेळ काजूकडेच पाहत राहिला. काजू सार्थक जवळ पोहोचताच सार्थकच्या चेहऱ्यावर मोठं हसू फुललं. काजू त्याच्या खांद्यावर टपली मारत म्हणाली, ओय मोटू, कसा आहेस? सार्थक मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला, तुमच्या कृपेने एकदम मस्त मॅडमजी. जैनिल हे सगळं लांबून पाहत होता. सार्थकचं काजूला पाहून असं हसणं जैनिलला काहीसं खटकत होतं, पण तो काहीच बोलला नाही. खरं तर सार्थक गोलू मोलू होता आणि काजूकडे तो फक्त मित्र म्हणूनच पाहायचा, पण तरी सुद्धा जैनिलला थोडीशी जलन होत होती. मग त्याने पटकन गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला. साधारण 2 तासानंतर जैनिल आणि मयूर काजूच्या कॉलेजच्या बाहेर आले, पण काजू अजून आली नव्हती. 10-15 मिनिटात काजू आणि मनू सार्थक सोबत हसत खेळत बाहेर आल्या. मयूरची नजर काजूच्या शेजारी चालणाऱ्या मनूवर गेली आणि त्याचे डोळे चमकले. काजूने जैनिल आणि मयूरला पाहिलं. तिने सार्थकला बाय केलं आणि गाडीच्या दिशेने निघाली. मयूरने पाहिलं की मनूही काजू सोबत येत आहे. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. जसजशी मनू त्याच्या जवळ येत होती, तसतसा मयूरचा जीव अक्षरशः बाहेर पडायला लागला होता. जी अवस्था आधी काजूची होती, तीच अवस्था आता मयूरची झाली होती. काजू गाडीपाशी आली. जैनिल ड्रायव्हिंग सीटवर बसला. तेवढ्यात काजू मयूरला म्हणाली, मयूर, म्हणू आपल्यासोबत येणार आहे. तिला थोडी शॉपिंग करायची आहे, तर आपण तिघही जाऊया. मयूरला अजून काय हवं होतं? त्याने पटकन होकारार्थी मान हलवली आणि जाऊन बसलाही. मयूरने जैनिललाही सांगितलं. जैनिलनेही काही आक्षेप घेतला नाही. त्याने गाडी एका मॉल समोर थांबवली. काजू आणि मनू उतरून बाहेर गेल्या. त्यांच्यासोबत मयूरही गेला. तेवढ्यात काजूने दोघांना थांबायला सांगितलं आणि स्वतः गाडीच्या दिशेने धावली, जिथे जैनिल अजून गाडीतच बसला होता. काजू पटकन गाडीत बसली आणि म्हणाली, चल पटकन गाडी चालू कर. जैनिलने तिला थोडंसं तिरप्या नजरेने पाहिलं. तेवढ्यात काजू घाईघाईने म्हणाली, अरे यार, पटकन चल ना, लवकर लवकर. काजूच्या आग्रहावर जैनिलने गाडी स्टार्ट केली आणि जोरात पुढे नेली. काजू अर्धी गाडीच्या काचेतून बाहेर येत ओरडली, ओय लव्ह बर्ड्स, मजा करा. मयूर आणि मनू काजूकडे पाहतच राहिले. नेमकं काय झालं हे दोघांनाही काहीच कळलं नाही. काजू अजूनही अर्धी गाडी बाहेर होती. तेव्हा जैनिलने तिला आत ओढलं, सरळ बसवलं, सीट बेल्ट लावली आणि थोड्या रागात म्हणाला, या बालिश हरकती कधी सोडणार आहेस तू? हे सगळं तो गाडी चालवत असतानाच घडलं. इतकं पटकन की काजूला काही समजलंच नाही. ती गप्प बसली आणि क्षणभर विचारात हरवली. तेवढ्यात तिला अचानक काहीतरी आठवलं. तिने झटपण फोन हातात घेतला आणि मयूरचा नंबर शोधू लागली, पण नंबरच मिळाला नाही. ती जोरात म्हणाली, ओ नो, माझ्याकडे तर त्याचा नंबरही नाही. तेव्हा जैनिलने पटकन मयूरचा नंबर सांगितला. काजूने लगेच मयूरला कॉल केला. मयूरने फोन उचलताच काजू थेट म्हणाली, ऐक मयूर, तिच्या मनातही तुझ्यासाठी काहीतरी आहे आणि तुझ्याही मनात तिच्यासाठी तेच आहे. तर आज या काहीतरीला सगळं काही बनवूनच ये. जर तू तिच्याशी बोलला नाहीस तर मी तुझा जीव घेईन. मयूर काही बोलणार इतक्यात काजू म्हणाली, मनुशी बोलूनच घरी यायचं, नाहीतर अजिबात यायचं नाही. मयूरचं बोलणं न ऐकताच काजूने फोन कट केला. तेव्हा जैनिल म्हणाला, आज कळलं की तू खरंच रिकाम्या डोक्याने फिरतेस.
असं कोण ओळख करून देतं यार? काजू काही न बोलता आपल्या फोनमध्ये गुंतली. तिने मयूरचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केला. तेवढ्यात काजूची नजर जैनिलकडे गेली. ती म्हणाली, तुझा फोन नंबर काय आहे सांग जरा. जैनिलने नंबर दिला. काजू काही क्षण विचारात पडली. मग जैनिलचा नंबर मेजर साहेब या नावाने सेव्ह केला. इकडे मयूर आणि मनूने थोडा वेळ मॉलमध्ये शॉपिंग केली. मग मयूर होकार दिला आणि दोघेही एका कॉफी शॉपकडे गेले. कॉफी शॉपमध्ये प्रवेश करताच एक वेटर पुढे येऊन म्हणाला, या सर, या मॅडम. दोघं पुढे गेले तेव्हा वेटर हसत म्हणाला, तुमची जोडी एकदम परफेक्ट आहे. वेटरचं हे ऐकून मयूरने मनूकडे पाहिलं. ती हलकेच हसत होती. मयूर मनातल्या मनात म्हणाला, म्हणजे बॉस बरोबरच म्हणत होती. हिच्याही मनात माझ्यासाठी काहीतरी आहे. दोघे समोरासमोर टेबलवर बसले. मनू म्हणाली, तू युनिफॉर्ममध्ये खूप हँडसम दिसतोस. हे ऐकून मयूरला आठवलं की तो खरंच युनिफॉर्ममध्ये आहे. त्याला थोडासा संकोच वाटू लागला. तेवढ्यात मनू म्हणाली, तुला माहित आहे, अनेक लोक युनिफॉर्ममध्ये बाहेर जाताना संकोच करतात, पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. अगदी तसंच जसं मी विचार केलं होतं. आता मयूर पुन्हा काजूबद्दल विचार करू लागला. त्याला वाटलं कदाचित काजूने हे सगळं मुद्दाम केलं असावं, जेणेकरून तो मनूसोबत तसाच वागावा जसं मनूला मनापासून वाटत होतं. मयूर विचारात गडलेला पाहून मनू म्हणाली, तू काही बोलत का नाहीस? मयूरला काय बोलावं हेच कळत नव्हतं. शेवटी तो मुद्द्यावर येत म्हणाला, ज्या दिवसापासून मी तुला पाहिलं तेव्हापासूनच मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. लोक प्रेम व्यक्त करतात ते सगळं मला जमत नाही. आता होकार द्यायचा की नाही ते पूर्णपणे तुझ्यावर आहे. मयूरने अगदी एका रिपोर्टर सारखा एक एक मुद्दा थेट मनू समोर मांडला. ते ऐकून मनू हसत म्हणाली, मलाही तू खूप आवडतोस. मनू एवढंच म्हणाली आणि मयूरच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्याच्या मनावरचं सगळं ओझं क्षणात उतरलं. तो पूर्णपणे रिलॅक्स झाला. नंतर दोघेही अगदी सहज सामान्य गप्पा मारत कॉफी पिऊ लागले. काजूने मयूर आणि मनूच्या मनातलं ओळखून दोघांची सेटिंग करून दिली होती, पण स्वतःच्या मनात काय चाललं आहे हे अजून तिला कळत नव्हतं. अगदी तिची आई आकृतीप्रमाणे. आता वाटू लागलं होतं की राजने काजूला जैनिल सोबत पाठवण्याचा निर्णय खरंच योग्य होता. पण हे सगळं इतकं सोपं होतं का? काजू आणि जैनिल खरंच एक होऊ शकतील का? की अजून काही संकट त्या दोघांच्या आयुष्यात येणं बाकी आहे? जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.